नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। वेगवान आढावा घेऊयात देश आणि दुनियेतल्या महत्त्वाच्या घडामोडींचा। गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी या दिवशी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं आज मंगळवारी 13,000 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। पुलवामा आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती। एनआयएने आरोपपत्रात जैशचा प्रमुख मसूद अझहर आणि अब्दुल राऊफसह एकूण 13 दहशतवाद्यांना आरोपी बनवलं आहे। एनआयएच्या विशेष न्यायालयात पोहोचलेल्या पथकानं सुमारे 13,000 पानी आरोपपत्र दाखल केलंय। एनआयएने पुलवामा हल्ल्यातील आत्मघातकी हल्लेखोराच्या अनेक साथीदारांना अटक केली होती। त्यांनी पाकिस्तानातील आपल्या म्होरक्यांच्या इशाऱ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवादी आदिल अहमद डार याला मदत केली होती। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्स पाकिस्तानहून काश्मीर खोऱ्यात आणले गेले होते आणि असं एनआयएने आरोपपत्रात म्हटलंय। पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी याला विशेष पीएमएलए न्यायालयानं यापूर्वीच परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं आहे। नीरवला अटक होण्यापूर्वी ॲमी मोदी अमेरिकेत पळून गेल्याचा संशय व्यक्त होतोय। नीरव मोदी याची पत्नी ॲमी मोदी हिच्या विरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस बजावलेली आहे। इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस म्हणजेच आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट म्हणून ओळखलं जातं। ॲमी मोदी हिची चौकशी करण्यासाठी ईडीनं इंटरपोलला सहकार्य करण्याची विनंती केली होती। ॲमी मोदी विरोधात नोटीस बजावण्याची विनंती ईडीनं इंटरपोलला केली होती। त्यानुसार आज इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे। गलवान खोऱ्यातील चीनच्या घुसखोरीचा निषेध म्हणून केंद्र सरकारनं बंदी घातलेलं ॲप भारतीय जनता पक्ष राजरोस वापरत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून त्याचे पुरावेच दिलेले आहेत। तसंच भाजपला गद्दार ठरवत जाहीर निषेध देखील केलाय। मोदी सरकारच्या या निर्णयाची बरीच चर्चा झाली होती। चीनला झटका दिल्याचं बोललं गेलं होतं, मात्र आता बंदी घातलेल्या यापैकीच एका ॲपचा वापर भाजप करत असल्याचं सचिन सावंत यांनी निदर्शनास आणलंय। कॅम स्कॅनर हे ते ॲप आहे। या ॲपचा वापर करून भाजपनं आपल्या पक्षांतर्गत नियुक्त्यांचं एक पत्रक स्कॅन केल्याचं सावंत यांनी म्हटलंय। ते पत्रकही त्यांनी शेअर केलंय। सरन्यायाधीश शरद बोबडे आणि सुप्रीम कोर्टावर ताशेरे ओढणाऱ्या ट्विट संबंधी माफी मागण्यास ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नकार दिलाय। दरम्यान सरकारची बाजू मांडणारे अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी प्रशांत भूषण यांना समज देऊन सोडलं पाहिजे असं मत सुनावणी दरम्यान मांडलेलं आहे। भविष्यात पुन्हा असं होता कामा नये अशी चेतावणी देऊन त्यांना सोडून द्या अशी विनंती त्यांनी न्यायालयाला करत कारवाई न करण्याचा आग्रह केलाय। मात्र सुप्रीम कोर्टाने प्रशांत भूषण यांनी आम्हाला दिलेला प्रतिसाद जास्त मानहानिकारक असल्याचं सांगितलेलं आहे। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अनेकांकडून केली जाते। यामध्ये आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं देखील उडी मारली आहे। सोनू सूदनं ट्विट करत केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलली जावी अशी विनंती केली आहे। कोरोना संकटात आपण विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये असं त्यानं म्हटलंय। देशातील सध्याची परिस्थिती पाहता जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली जावी अशी माझी भारत सरकारला विनंती आहे। सध्याच्या कोरोना स्थितीत आपण विद्यार्थ्यांबद्दल जास्त काळजी घेणं गरजेचं असून त्यांना संकटात टाकू नये असं सोनू सूदनं ट्विटमध्ये म्हटलंय। कोरोनामुळे नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलली जावी अशी मागणी वारंवार केली जाते। केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे। या दरम्यान स्वीडनची 17 वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गनं परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे। कोरोना काळात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं ग्रेटा थनबर्गनं म्हटलंय। तिने ट्विट करत आपलं मत मांडलंय। ग्रेटा थनबर्गने ट्विटमध्ये म्हटलंय की भारतातील विद्यार्थ्यांना कोरोना संकटात परीक्षेसाठी बसण्याची सक्ती करणं अन्यायकारक आहे। जेईई नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचं मी समर्थन करते। महाराष्ट्रातील रायगड येथील महाड येथे इमारत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीची बातमी विदारक आहे। माझे विचार आणि प्रार्थना अपघातग्रस्तांसोबत आहेत असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। तसंच स्थानिक अधिकारी आणि एनडीआरएफची टीम बचाव आणि मदत प्रयत्नांचं समन्वय साधत आहे असं देखील राष्ट्रपती आपल्या सद्भावना संदेशात म्हणाले।
महाराष्ट्रातील रायगड येथील महाड येथे इमारत कोसळल्यानं दुःखी झालो असून ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत मी आहे आणि जखमींनी लवकर बरे व्हावं अशी प्रार्थना करतो असं ट्विट मोदींनी केले। स्थानिक अधिकारी आणि एनडीआरएफचं पथक या ठिकाणी आहेत आणि सर्व शक्य सहाय्य करत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून दुःख व्यक्त केलंय। कोरोनाच्या थैमानापुढे जगभरातील अनेक देश हतबल झालेत। वाढणारी रुग्णसंख्या, मृत्यूच्या आकड्यात होत असलेली वाढ यामुळे चिंतेचं वातावरण आहे। त्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असल्याचं समोर आलंय। हाँगकाँगमध्ये दुसऱ्यांदा कोरोना झालेला पहिला रुग्ण आढळून आलेला आहे। हाँगकाँग विद्यापीठानं हा दावा केलाय। 33 वर्षीय आयटी कर्मचाऱ्याला एप्रिलमध्ये कोरोना झाला होता। त्यातून बरं झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती। त्या कर्मचाऱ्याला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला स्पेनमधून परतल्यानंतर पुन्हा कोरोना झाल्याचं निष्पन्न झालंय। देशात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नाहीये। देशात गेल्या 24 तासात 60,975 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत, तर 848 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय। त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 31,67,324 वर पोहोचलाय, तर आतापर्यंत 58,390 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय। कोरोना महामारीनं जगभरात हाहाकार माजवलाय। भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव देखील दिवसागणिक वाढतच चाललाय। भारतात आतापर्यंत 31,67,324 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे। आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात नवे 60,975 कोरोना बाधित रुग्ण आढळले। देशात आतापर्यंत 58,390 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 24,04,585 जणांनी कोरोनावर मात केली, तर 7,04,348 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। जगातील सर्वोत्तम धावपटू असलेल्या उसेन बोल्टला कोरोनाची बाधा झाली आहे। बोल्टनं नुकताच त्याचा 34वा वाढदिवस सुरक्षित अंतराचे कोणतेही नियम न पाळता मित्रमंडळींसोबत साजरा केला होता। त्यानंतर बोल्टला कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जाते। बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीत इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू रहीम स्टर्लिंग देखील उपस्थित होता। बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठ्या संख्येनं त्याची मित्रमंडळी उपस्थित होती आणि एकत्र जल्लोष करत होते। सध्या बोल्ट होम क्वारंटाईनमध्ये आहे। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन कागदपत्रांची वैधता पुन्हा एकदा वाढवण्याचा वाहनधारकांना दिलासादायक निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं घेतलाय। मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली। ऑक्सफर्डच्या कोविड-19 लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लॅबमध्ये सुरुवात करणार आहे। कोविशिल्डची सुरक्षा, रोगप्रतिकारक शक्तीबाबतची निश्चिती यातून करण्यात येणार आहे। ब्रिटिश स्वीडन फार्मा कंपनी ॲस्ट्राझेनेका सोबत सिरम इन्स्टिट्यूटनं भागीदारी केली आहे। केंद्र सरकारनं सिरम इन्स्टिट्यूटला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यास 3 ऑगस्ट रोजी परवानगी दिली होती। या चाचण्या 17 निवडक ठिकाणी करण्यात येत आहेत। यात एम्स दिल्ली, बीजे मेडिकल कॉलेज पुणे, राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट पाटणा यासह अन्य ठिकाणांचा समावेश आहे। 18 वर्षांवरील 1600 नागरिक या चाचणीमध्ये सहभागी होणार आहेत। जगाच्या नजरा ऑक्सफर्डच्या लसीकडे आहेत, मात्र अमेरिकेचं लक्ष 22 ऑक्टोबरकडे लागलंय, कारण 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे। त्याआधी लस मिळवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्ण यंत्रणा लसीच्या कामात झोकून दिली आहे। कोरोनाची लस फक्त अमेरिकन लोकांचं जीवच नाही, तर ट्रम्प यांची सत्ता वाचवण्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे। म्हणूनच अमेरिकेमध्ये 22 ऑक्टोबरला फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशनची बैठक होणार आहे। या बैठकीत कोरोनाच्या लसीच्या प्रगतीबाबत चर्चा होणार आहे। मात्र 22 ऑक्टोबर आधीच कोरोनाच्या लसीसाठी अमेरिकेनं हालचाली सुरू केल्या आहेत। अमेरिकेमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका सुरू आहे। राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याची चर्चा सुरू आहे। अशातच आता अमेरिकेत 2 महिन्यात कोरोना लशीचा वापर सुरू होणार असल्याचं बोललं जातंय। अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होत असून त्यापूर्वी ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका विकसित करत असलेली कोविड-19 प्रतिबंधात्मक लस अमेरिकेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चालवलाय। त्यामुळे आता ट्रम्प यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा सुरू आहे।
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं असून या आजारानं लाखो लोकांचा बळी घेतलाय। आरोग्यापासून अर्थव्यवस्थेपर्यंत सर्वच क्षेत्रात कोरोनाचे विपरीत परिणाम झाले असून मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानं याची दखल घेऊन MBBSच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात महामारीचं व्यवस्थापन म्हणजेच पॅन्डेमिक मॅनेजमेंट या विषयाचा समावेश केलाय। MCIचे अध्यक्ष डॉक्टर विनोद कुमार यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केलाय। सोमवारी झालेल्या कार्यसमितीच्या बैठकीनंतर सिब्बल यांनी आज पुन्हा एकदा ट्विट केल्यानं चर्चांना उधाण आलंय। हा कोणत्याही पदाचा प्रश्न नाही, हा माझ्या देशाचा प्रश्न आहे जो सर्वाधिक महत्त्वाचा आहे असं सिब्बल म्हणाले। दरम्यान सिब्बल यांच्या ट्विटर हँडलवरूनही अनेक शंका व्यक्त करण्यात येत आहेत। सोमवारी पार पडलेल्या कार्यसमितीच्या बैठकीनंतर सिब्बल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काँग्रेस हे नाव हटवलेलं आहे। हरियाणा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यास 2 दिवस राहिलेले असतानाच विधानसभेचे अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि भाजपच्या 2 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय असं आरोग्यमंत्री अनिल विज यांनी सांगितलंय। विधानसभेतील 6 कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। खट्टर यांनी 6 दिवसांपूर्वी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेतली होती। खट्टर यांना PGIMER रुग्णालयात सायंकाळी तपासणीसाठी नेण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असं देखील अधिकाऱ्यांनी सांगितले। पाकिस्तानात नीलम झेलम नदीवर चीनकडून मेगा धरण बांधण्यात येते, याचा विरोध म्हणून येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवलाय। यावर येथील नागरिकांनी मशाल रॅली काढून विरोध दर्शवलेला आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी दर्या बचाव मुझफ्फराबाद बचाव सारखे नारे दिलेले आहेत। हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी स्थानिक करतात। ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला त्या दिवशी तो दुबईतील ड्रग डीलरला भेटला होता असं वक्तव्य भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळालेल्या आहेत आणि यापूर्वी देखील त्यांनी एका मुलाखतीत सुशांतच्या मृत्यूचं आणि दुबई कनेक्शन असल्याचं म्हटलं होतं। सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर त्याने आत्महत्या केली नसून ती हत्याच आहे असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी केलाय। तसंच सुशांत प्रकरणाचा तपास CBIनं करावा याविषयी देखील ते आग्रही होते। त्यातच आता त्यांनी केलेलं नवीन वक्तव्य अनेकांचं लक्ष वेधतंय। शहरातील मेट्रो 1 या मेट्रो रेल्वे सेवेतून आपला हिस्सा विकण्याची हालचाल रिलायन्स इन्फ्रानं सुरू केलेली आहे। ही सेवा सुरू ठेवण्यात होत असणारे नुकसान तसंच कोरोनामुळे सेवा बंद असल्यानं वाढलेलं नुकसान पाहता हिस्सा विकण्यासंदर्भातील पत्र रिलायन्स इन्फ्रानं शासनाला पाठवलेलं आहे। यावर्षी 22 मार्चपासून मेट्रो सेवा पूर्णतः बंद असल्यानं तोट्यात वाढ होत असून त्यापूर्वीच कर्जाचा बोजा देखील MMOPLवर आहे आणि त्यातूनच शासनास हे पत्र पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाडमधील घटना ताजी असतानाच मध्य प्रदेशातील देवास येथे 2 मजली इमारत कोसळली आहे। भर दुपारी ही इमारत अचानक कोसळली। इथल्या लाल गेट परिसरात ही इमारत कोसळली आहे। बचावासाठी पुढे आलेल्या लोकांनी 6 जणांना बाहेर काढले। इमारत कोसळत असतानाची अनेकांनी ते दृश्य पाहिली होती। ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेले सर्व जण जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। यात काही जण दबले असू शकतात अशी शक्यता देखील वर्तवलेली आहे। कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय। अनेकांचा पदवीदान समारंभ रद्द झालाय। या काळात IIT बॉम्बेने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचं पदवीदान समारंभ डिजिटली पार पाडलेला आहे, याची सर्वत्र चर्चा होते। तंत्रज्ञानाचा वापर करत IIT बॉम्बेनं विद्यार्थ्यांना पदवी दिलेली आहे। यात विद्यार्थ्यांचे डिजिटल अवतार तयार करण्यात आले। भारतात 1 सप्टेंबरपासून अनलॉक 4 प्रक्रियेला सुरुवात होणार असताना कोरोनाबाधित रुग्णसंख्या 31 लाखांच्या पुढे गेली आहे। दरम्यान मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचं भारतीय ICMR महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटलंय। ते पत्रकार परिषदेत बोलत होते। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज।